संत ज्ञानेश्वर माऊली 18व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 1774 ते 1785 यामध्ये गुरुकृपेचा महिमा वर्णन करताना सांगतात की हे श्री गुरु, तुमचा कृपा आशीर्वाद मला लाभला म्हणून कठीण तो जो गीतार्थ आहे तो मी मराठी भाषेमध्ये जगादावला. हे श्री गुरु, पावला पावला तुमचा कृपा आशीर्वाद मजला पावला. हे श्री गुरु, पावला पावला तुमचा कृपा आशीर्वाद मजला पावला म्हणून कठीण गीतार्थ तो मी मराठी भाषेत जगादावला. हे श्री गुरु, कृपाळू तुम्ही तुम्हामुळं घडला मज संत संग. हे श्री गुरु, कृपाळू तुम्ही तुम्हामुळं घडला मज संत संग म्हणून माझ्या इच्छेला प्राप्त झाला परिपूर्ण तृप्तीचा रंग. हे श्री गुरु, तुमच्या सारखा श्रीमंत असा माहेरचा ठेवा मला लाभला. हे श्री गुरु, तुमच्या सारखा श्रीमंत असा माहेरचा ठेवा मला लाभला म्हणून ग्रंथ निर्माण करण्याचा लाड माझा मी सिद्धीस लावला म्हणून कठीण गीतार्थ तो मी मराठी भाषेत जगादावला. एक वेळ सोन्याचा रस ओतून भूमंडळ तयार करता येईल. एक वेळ सोन्याचा रस ओतून भूमंडळ तयार करता येईल पण गीतार्थ रहस्य उलगडणं अशक्य इतका तो कठीण. हे श्री गुरु, तुम्ही संत सज्जनांनी जो पुण्याईचा झेंडा फडकावला. हे श्री गुरु, तुम्ही संत सज्जनांनी जो पुण्याईचा झेंडा फडकावला म्हणे ज्ञानदेव, त्यामुळं तुमच्या प्रेमाचा जो स्पर्श मला भावला म्हणून कठीण गीतार्थ तो मी मराठी भाषेत जगादावला. सातही समुद्रांना अमृतानं भरून टाकणं होईल सुलभ. सातही समुद्रांना अमृतानं भरून टाकणं होईल सुलभ पण गीतार्थ रहस्य उलगडणं हे कार्य फारच दुर्लभ. हे श्री गुरु, ज्या सुखाच्या आशेनं मी तुमच्यावर विश्वास ठेवला. हे श्री गुरु, ज्या सुखाच्या आशेनं मी तुमच्यावर विश्वास ठेवला होऊन ती आशा पूर्ण तुम्हामुळे ब्रह्मसुखाचा ठेवा मला घावला म्हणून कठीण गीतार्थ तो मी मराठी भाषेत जगादावला. तारकांना चंद्र करताना कल्पतरूचे उद्यान लावताना ना येई अडचण. तारकांना चंद्र करताना कल्पतरूचे उद्यान लावताना ना येई अडचण पण अवघड अवघड गीतार्थ रहस्यावरील परम पवित्र निरूपण. कठीण तो गीतार्थ पण तुमच्या कृपे ग्रंथ सोहळा होऊन धावला. कठीण तो गीतार्थ पण तुमच्या कृपे ग्रंथ सोहळा होऊन धावला. हे श्री गुरु निवृत्तीनाथा, तुम्ही दिदला सर्व फळांचा साठा मजला म्हणून कठीण गीतार्थ तो मी मराठी भाषेत जगादावला. 18व्या कलशासह गीतेच्या आवारात घेऊन ओवी संच. 18व्या कलशासह गीतेच्या आवारात घेऊन ओवी संच सर्व अध्यायांचे केले सुवर्ण मंदिर मी तयार महामेरू समवंच. ग्रंथ सागराच्या पैलतीरी जो मी कीर्ती विजयाचा ध्वज फडकावला. ग्रंथ सागराच्या पैलतीरी जो मी कीर्ती विजयाचा ध्वज फडकावला याला कारण तुम्ही जो माझ्या मनात अध्यात्माचा झेंडा रोवला म्हणून कठीण गीतार्थ तो मी मराठी भाषेत जगादावला. चुकामुक झाली गीता रूपापासून माझी माय माझी घायाळ. चुकामुक झाली गीता रूपापासून माझी माय माझी घायाळ मी तिचा ताना इकडे तिकडे हिंडे संसाराच्या रानोमाळ. हे श्री गुरु, तुमचे पुण्य कारण आज माय लेकराची भेट व्हायला. हे श्री गुरु, तुमचे पुण्य कारण आज माय लेकराची भेट व्हायला. हे श्री गुरु, तुमच्या संत सज्जनांचा पुण्य कर्म साठा मला असा भोवला म्हणून कठीण गीतार्थ तो मी मराठी भाषेत जगादावला. तसं पाहिलं तर मी सर्व प्रकारांनी मुका मी तर असमर्थ. तसं पाहिलं तर मी सर्व प्रकारांनी मुका मी तर असमर्थ पण सर्वांना डोळ्यानं घेता येईल असा मराठीत केला गीतार्थ. हे श्री गुरु, शिवलिंग म्हणून तुमची स्थापना करायला. हे श्री गुरु, शिवलिंग म्हणून तुमची स्थापना करायला ग्रंथाद्वारे पुजायला कारण तुम्ही तुमच्या शिष्य गणात मला गोवला म्हणून कठीण गीतार्थ तुम्ही मराठी भाषेत जगादावला.